आज सकाळीच ना घरातली साफसफाई करायला घेतली होती आणि आता हे साफसफाईले 2 कारणं आहेत आजच्या साफसफाईले बरं. कारण का आज युरियाचे पोते येणार होते बुलढाण्यावरून. आता बुलढाण्यावरूनच पोते मागवले म्हणजे त्याला बी आधार कार्ड बुकिंग करावं लागते. खत म्हणजे कोणचं युरिया, अकोला जिल्ह्यात खतच नाही. तर मग थोडीशी साफसफाई करावं लागली मला. आमची सोनपरीची जागा बदलावं लागली कारण का सोनपरीच्या जागेवर ठेवायचे होते खताचे पोते. कारण एकच रूम आहे आता खाली, दुसऱ्या रूममध्ये तर सगळे गौज भरेलात. तर मग सोनपरी बी मस्त पुसून घेतली मी. आणि दुसरं कारण असं की आता वावरातले कामधंदे लागणार आहेत. पाणी पावसाळ्याचे दिवस आहेत, पेरण्या पाण्याचे दिवस आहेत, मजुरी कमवायचे दिवस आहेत. तर मग घरात तर काहीच हात लागणार नाही. तर मग त्यासाठी बी साफसफाई करायची होती. आता दोन्ही साफसफाई एकाच याच्यात आल्या तर म्हटलं मग करूनच घेवावं. तर मग आताचे कामं असे आहेत वावरातले का 5 घंटेच कामं आहेत. आणि पहिलेचे कामं असे होते 10 वाजता गेलं का 5 वाजता घरी, म्हणजे आम्ही लहान होतो तवा. तर मग म्हणून म्हटलं साफसफाई करून घ्यावं. वावरात लागलं की घरात एक हातही लागत नाही. भाकर भाजी केले, आंघोळ पाणी केली की पयाले वावरात, आणि तिकून आल्यावर लय जीवार येते. तर मग त्यासाठी साफसफाई करणं लावली होती मॅम. मस्त असं झाडून काढून घेतलं. मग धुरळा लय झाला होता तर. आणि पहिली बार आमच्या गावात ना जांभळं आले होते इक्याले. जांभळं तर मला एवढे आवडतात का मरणाचे. तर मग एवढे महाग होते ना, 60 रुपये पाव जांभळं. तर मग मी 10 रुपयाचेच घेतले ना, असे मीठ टाकून 1 नंबर लागत होते. आता हे पाहुणे तर पाहिलेच तुम्ही व्हिडिओत. मी 2-3 व्हिडिओ शूट केलेले आहे त्या पाहुण्याचे. याच पाहुण्यानं खत आणलं होतं बुलढाण्यावरून. आणि बंधू काही घरी नव्हते, पण बंधू घरी याच्या पहिले खत आलं होतं. आणि बंधूची चालली होती हमाली. आता आईचा भासा आला तर भासा जेवून केला पाहिजे म्हणून आईची